तिरंग्यावर 3 रंग आहेत हे अख्ख्या जगाला माहिती आहे, पण त्या मधोमध बुद्ध धम्माचा अशोक चक्र आहे हे किती लोकांना माहिती आहे? गांधीजींचा चरखा काढून तिथे बाबासाहेबांनी अशोक चक्र का लावलं? कारण ऐकलं तर अंगावर काटा येईल. जेव्हा भारताचा झेंडा हा ठरत होता तेव्हा प्रश्न पडला, मधोमध हे काय असावं, चरखा की चक्र? चरखा हे कष्टाचं प्रतीक होतं, पण बाबासाहेबांची नजर ही भविष्यावर होती. ते संविधान सभेत उभे राहिले आणि म्हणाले, चरखा हा का आपण विणू शकतो पण देश नाही. देशाला गती हवी आहे, देशाला कायदा हवा आहे. आणि म्हणून तिथे आलं सम्राट अशोकाचं चक्र, बुद्धांचं धम्मचक्र. का माहितीये का? कारण चरखा चालवायला हात थांबला की चरखा थांबतो, पण काळाचं चक्र आणि संविधानाचा कायदा हा कधीच थांबत नाही. आणि त्यातल्या 24 आऱ्या म्हणजे दिवसाचे 24 तास हे सांगण्यासाठी की भारत आता झोपणार नाही, भारत हा आता थांबणार नाही. आज जेव्हा आपण झेंड्याला सेल्यूट करतो तेव्हा आपण फक्त